नागपुर जिले के रामटेक तहसील स्थित ऐतिहासिक रामटेक गढ़ मंदिर में वैकुंठ चतुर्दशी के अवसर पर तैयारियां जोरों पर हैं। हर साल की तरह इस बार भी हजारों श्रद्धालु इस पावन पर्व के साक्षी बनने पहुंचने वाले हैं। मंदिर परिसर में स्वच्छता अभियान, आकर्षक विद्युत सजावट और श्रद्धालुओं के लिए पेयजल, सुरक्षा और स्वास्थ्य सेवाओं की विशेष व्यवस्था की जा रही है। वैकुंठ चतुर्दशी की इस रात भगवान विष्णु और भगवान शिव के एकत्व का प्रतीक मानी जाती है। इस अवसर पर विशेष पूजा अर्चना, हरिपाठ, भजन संध्या और दीपोत्सव का आयोजन किया जाएगा। स्थानीय प्रशासन, पुलिस विभाग और स्वयंसेवी संस्थाएं मिलकर यातायात नियंत्रण और भक्त निवास की तैयारियों में जुटी हुई हैं। फिलहाल रामटेक का गढ़ मंदिर भक्ति और श्रद्धा के रंग में रंग चुका है। मंदिर के महंत इस आयोजन की जानकारी दे रहे हैं। आइए सुनते क्या कहा उन्होंने। श्री राम मंदिर रामटेक येथे येत्या 5 तारखेला होऊ घातलेल्या टिपूर पौर्णिमेच्या कार्यक्रमानिमित्त शहरामध्ये 3 दिवसीय कार्यक्रम असतो। त्या कार्यक्रमामध्ये येत्या 4 तारखेला रामटेकची ऐतिहासिक शोभायात्रा, तसेच 5 तारखेला सायंकाळी श्री रामरथ यात्रा व रात्री श्री राम मंदिर रामटेक येथे टिपूर पौर्णिमेचा कार्यक्रम संपन्न होतो। मागील 1 महिन्यापासून जे काकड आरतीचे कार्यक्रम सकाळी चालू असते ते आपला टिपूर पौर्णिमेच्या दिवशी संपुष्टात येते। त्यानंतर दुसऱ्या दिवशी 6 तारखेला मंडई उत्सव रामटेकमध्ये मोठ्या हर्षोल्लासात साजरा केला जातो। या सर्व कार्यक्रमासाठी रामटेकमध्ये लगतचे MP, छत्तीसगड, राजस्थान तसेच अनेक पूर्ण भारतातून लाखोच्या संख्येने भक्तगण श्रीरामाच्या दर्शनासाठी रामटेक येथे येतात व या सर्व गर्दीला सांभाळण्यासाठी प्रशासनामार्फत जे पण काही सोयी सुविधा उपलब्ध केल्या जाते त्या लवकरात लवकर पूर्ण होतील असे दिसून येत आहे व राम मंदिर परिसरातील संपूर्ण जे सोयी सुविधेसाठी व्यवस्था आहे ती पूर्णपणे झालेली आहे। अशा पद्धतीने रामटेकचा 3 दिवसीय कार्यक्रम साजरा होतो। जय श्रीराम। श्री क्षेत्र रामटेक येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दिनांक 4, 5, 6 असा 3 दिवस कार्तिक त्रिपुरी पौर्णिमेचा उत्सव साजरा होत आहे। त्या अनुषंगाने दिनांक 4 तारखेला हरिहर भेट म्हणून वैकुंठ चतुर्दशीचा कार्यक्रम असतो। या ठिकाणी बेल तुळशीचा कार्यक्रम त्या दिवशी देवाला अर्पण करण्यात येते। त्यानंतर रात्री 12 वाजता अभिषेक पूजा करून तो कार्यक्रम होत असतो। त्यानंतर दिनांक 5 नोव्हेंबर 2025ला रात्री 12 वाजता त्रिपुरी पौर्णिमेचं आयोजन होते आणि या ठिकाणी मंदिराच्या शिखरांवर चांदीच्या गंगाळांमध्ये त्रिपूर हा प्रज्वलित करण्यात येतो आणि त्यावेळेला भाविक बहुत संख्येने येतात आणि त्याचा आनंद घेतात आणि अशा प्रकारे हा त्रिपुरी पौर्णिमेचा उत्सव समाप्त होतो। त्यानंतर जी महिनाभरापासून जी काकड आरती सुरू असते त्याचा समारोप सकाळी 5 तारखेला सकाळी 5 वाजता काकड आरतीचा समारोप होईल अशी भाविकांनी याची नोंद घ्यावी व त्या कार्यक्रमाला अवश्य उपस्थित राहावे। आणि आपण टिपूर जो प्रज्वलित करतो तो कोणाच्या हस्ते केला जातो असा प्रश्न नेमका मंदिराचे पुजारी तर सांगू का त्याच्यात? हो सांगा। त्रिपुरी पौर्णिमाची ज्योत ही मंदिराचे जे मेन पुजारी असतात जसे श्रीराम मंदिराचे पुजारी मोहन पंडित आणि मंगेश पंडित हे वर चढून त्रिपूर ज्योत प्रज्वलित करतात आणि लक्ष्मणाचे पंडित जे आहेत त्यांच्याकडला कुणीतरी प्रमुख म्हणून तो वर चढून ज्योत